श्री स्वामी समर्थ. वर्षाच्या सुरुवातीलाच नवरात्र येतं. तसे तर वर्षभरामध्ये 4 नवरात्र येतात. एक चैत्र नवरात्र आहे, एक माघी नवरात्र आहे, एक गुप्त नवरात्र आहे आणि एक सगळ्यात जास्त महत्त्वाचं शारदीय नवरात्र आहे. शारदीय नवरात्र जेवढं महत्त्वाचं त्याचप्रमाणे हे 4ही नवरात्र सर्वात जास्त महत्त्वाचे. चैत्र नवरात्र विशेष का मानलं जातं? जो कोणी मनुष्य या चैत्र नवरात्रामध्ये दुर्गा मातेचं पूजन करेल किंवा दुर्गा मातेच्या 9 रूपाचं पूजन करेल तो मनुष्य सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त करून घेतो. या नवरात्रामध्ये विशेष करून आपल्या कुलदेवतेचं पूजन करायला सांगितलंय. या चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवतेला कुंकू अर्चन असेल किंवा सप्तशतीचं स्तोत्राचं वाचन असेल किंवा आपल्याला जे कोणी दुर्गा मातेचं जे स्तोत्र आहेत त्या स्तोत्राचं नित्य वाचन जो कोणी मनुष्य करेल त्या मनुष्याला सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. विशेष हे नवरात्र का मानलं जातं तर गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात होणार हे नवरात्र बरोबर रामनवमीच्या दिवशी संपतं आणि विशेष करून नवमीच्या दिवशी रामाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. म्हणून या नवरात्रामध्ये सर्वात जास्त महत्त्व आपल्याला चैत्र नवरात्रामध्ये पाहायला मिळतं. धन्यवाद.